राजापूर नावाचे एक सुंदर गाव होतं, जिथे दिव्या नावाची एक मुलगी राहत होती. तिचं वय 25 वर्ष होतं. दिव्याच्या कुटुंबात सर्वजण खूप श्रीमंत होते. त्यांच्याकडे अनेक मोठ्या कंपन्या होत्या आणि तिचे आईवडील त्या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन करत होते. दिव्या लहानपणापासूनच लाडात वाढली होती. तिच्या सर्व इच्छा त्यांच्याकडून पूर्ण केल्या जात होत्या. पण एक दिवस दिव्याच्या आई वडिलांनी एक गंभीर निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की दिव्याचं लग्न एका गरीब मध्यमवर्गीय मुलासोबत लावून देणार. याचं कारण होतं की तो मुलगा खूप हुशार होता आणि त्याच्या कुटुंबात कोणीच नव्हतं. दिव्याच्या आई वडिलांना विश्वास होता की या विवाहामुळे त्यांच्या मुलीला एक चांगला साथीदार मिळेल, जो तिच्या आयुष्यात प्रेम आणि समर्पण देऊ शकेल. विराज, जो त्या कंपनीत काम करत होता, त्याला चांगला पगार होता आणि तो सर्व गोष्टींची काळजी घेत असे. दिव्यावर त्याचं प्रेम होतं, पण त्याने कधीच तिला हे बोलून दाखवलं नव्हतं. एके दिवशी दिव्याच्या आई वडिलांनी विराजला बोलावून त्याला विचारलं, तुला दिव्या आवडते का? विराजने लाजत उत्तर दिलं, होय, मला दिव्या आवडते, पण मी गरीब आहे आणि तुम्ही श्रीमंत आहेत. त्यावर दिव्याच्या आई वडिलांनी विराजला समजून सांगितलं, तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आम्ही तुझा आधार होऊ. विराजने मनाशी ठरवलं की तो दिव्याला कधीच दुःख देणार नाही आणि त्याने तिच्यावर प्रेम करण्यास सुरुवात केली. अखेर विराज आणि दिव्याचं लग्न झाला. लग्नानंतर काही दिवसांत सत्यनारायण पूजा झाली. पूजा संपल्यानंतर दिव्याच्या घरात एक कोरिअरवाला आला. तो दिव्याच्या जवळ गेला आणि त्याने तिला सांगितलं की त्याला तिच्यावर प्रेम आहे. दिव्याने त्याच्या प्रेमाची किंमत केली, पण ती एकदा विचारात पडली. त्याला त्या प्रेमाची गरज होती, कारण त्याचं जीवन संघर्षात जात होतं. कोरिअरवाल्याने दिव्याला सांगितलं, तू श्रीमंत आहेस, पण मी एक गरीब मुलगा आहे. मला तुझ्याशी प्रेम करायला लाज वाटते, पण मला तुझी खूप गरज आहे. दिव्याने त्याच्यावर विचार करून त्याला दिलासा दिला. त्यांच्यात एक गुप्त संबंध निर्माण झाला, जो दिव्याच्या मनाला आनंद देत होता, पण ती विराजच्या प्रेमावर विश्वास ठेवत होती. विराजला या सर्व गोष्टींचा संशय आला. एक दिवस त्याने दिव्याला विचारलं, तू कुत्र्याच्या कशाबद्दल बोलत होतीस? दिव्याने त्याला सांगितलं, माझ्याकडे एक मित्र आहे, तो माझा सहकारी आहे. पण विराजला तिच्या वागणुकीत काहीतरी गडबड आढळली. लग्नाच्या पहिल्या रात्री विराजने दिव्याला तिच्या भूतकाळाबद्दल विचारलं, तू किती मुलांसोबत झोपली आहेस? या प्रश्नाने दिव्याला धक्का बसला. तिला कळलं की विराजला सर्व काही समजलं आहे. त्याने तिला सोडण्याचा निर्णय घेतला. दिव्याने विराजला प्रेमाने समजून सांगितलं, पण त्याने तिला नकार दिला. विराजच्या वडिलांनी देखील दिव्याला स्वीकारायला नकार दिला आणि ती एकटी राहत राहिली. ती कोरिअरवाल्यासोबत लग्न करण्याचा विचार करत होती. 4 वर्षांनी तिने त्याच्याबरोबर एक नवीन व्यवसाय सुरू केला. त्याच्यावर प्रेम करण्याचा निर्णय तिने घेतला आणि त्या निर्णयामुळे तिला एक नवी दिशा सापडली. दिव्याने तिच्या जीवनातील संघर्षांना सामोरं जाताना शिकले की प्रेम आणि विश्वास हे खूप महत्त्वाचे आहेत. ती आपल्या आयुष्यात चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करत होती आणि इतर मुलींना देखील योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करत होती. या कथा आपल्याला शिकवते की आयुष्यातील अनुभव आपल्याला कसे बदलतात आणि आपल्या निर्णयांचे परिणाम काय होऊ शकतात. दिव्याच्या जीवनातील संघर्ष आणि प्रेमाची कहाणी आपल्याला चांगल्या निर्णय घेण्याची प्रेरणा देते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.